6. हाती आलेली 4 प्रमाणपत्रे. निपक्षपाती तिराहिताने तिराहितास जर एखादे प्रशस्तीपत्र दिले तर ते भूषणास्पद असतेच, ते साहजिकही असते. पण जर एखाद्या मुलाने एखाद्या पंडितास भले पंडितजी म्हणून म्हटले, एखाद्या सुंता झालेल्याने एखाद्या मुंज होणाऱ्या मुलावर आनंदाने 4 तांदूळ फेकून तो समारंभ साजरा केला, एखाद्या कर्झनने सुरेंद्रनाथांची वाहवा केली किंवा एखाद्या कुत्र्याने तुकड्यासाठी भांडणाऱ्या दुसऱ्या कुत्र्यास खूप भांडलास म्हणून त्याची पाठ आपल्या पंजाने थोपटली किंवा डायरने जालियनवालात कत्तल झालेल्या एखाद्या मुलास बघून अश्रू ढाळले तर ती प्रमाणपत्रे मात्र अगदी अपूर्व होत ह्यात काही शंका नाही. अशाच प्रकारची 2-4 अपूर्व प्रमाणपत्रे आमच्या हाती आलेली आहेत. त्यापैकी काही खाली देतो. मुसलमानांचे हिंदूस प्रमाणपत्र. हिंदू संघटनांविषयी मालवीयांनी किंवा मुंज्यांनी गोडवे गावे ह्यात काही आश्चर्य नाही. ममत्वाने त्यांची बुद्धी अंधही झाली असल्याचा संभव आहे. पण मौलाना हजरत मोहानीही स्वतः म्हणतात की संघटनांची चळवळ ठिकठिकाणी संघटित धोरणाने एकसूत्री काम चालवित आहे. कानपूर, नागपूर, बरेली इत्यादी सर्व जागी हिंदूंनीच दंगा आरंभिला. त्या सर्व जागी हिंदूंनीच मुसलमानांना मारले, पिटले. हिंदू मुसलमानांपेक्षा फारच पुढे असून ते राजनीतिज्ञ आणि मोठे चलाख आहेत. त्यांचा कट म्हणूनच मोठा पक्का आहे. प्रथम मुसलमानांना ते मारतात, मागून मुसलमानही मारू लागले म्हणजे लगेच हिंदू गवगवा करून आकाश पाताळ एक करून बसतात. जेव्हा मुसलमान एकीचे ढोंग करून बसतात तेव्हा मुसलमानांची समानतेच्या ढालेखाली दडून हानी करतात. हिंदूंवर सरकारने खटले भरले की हिंदू वकील त्यांचे खटले फुकट चालवतात. मुसलमानांची घरेदारे व्ययाखाली उजाड होतात. मुख्य काटा जर माझे मनात सलत असेल तर तो हा की घरात छपून बसणारे हिंदू आज शक्तिमान होऊन बाहेर लढण्यास येतात. ते होऊन टकरा घेतात ते एवढ्याचसाठी की त्यांच्या मनात आमची शक्ती पारखून बघावयाचे असते. हा संघटनांचा खेळ आहे. मुसलमानांचे मुसलमानांस प्रमाणपत्र. विपक्षाने विपक्षाची स्तुती करणे हे प्रमाणपत्र जसे अपूर्व, तसेच मित्राने मित्राची आणि गुरुने अनुयायांची निंदा करणे हे प्रमाणपत्रही तितकेच विचारार्ह आणि अपूर्व होय ह्यात शंका नाही. हिंदूंनी मुसलमानांविषयी काही म्हटले तर ते खरेच असेल असे नाही, पण मुसलमानांनी मुसलमानांविषयी जर का काही म्हटले तर ते तरी मुसलमानांना पक्षपाती म्हणून सहसा म्हणवणार नाही. एतदर्थ स्वतः हसन निजामी साहेब आपल्या मुनादी पत्राच्या 14 सप्टेंबरच्या अंकात मुसलमानांस जे प्रशस्तीपत्र देते झाले आहेत त्यातील काही उतारे शुद्धी समाचारावरून देतो. हसन निजमी म्हणतात, आज आम्ही मुसलमान आर्य समाजावर जळफळतो आणि सर्व जगास मुसलमान करू म्हणतो. पण खरी वस्तुस्थिती अशी आहे की 1. आम्ही मुसलमान केवळ नावाचे मुसलमान आहोत. 2. अल्लाने सांगितले आहे की खोटे बोलू नका, पण आजचे मुसलमान इतर सर्वांहून खोटे बोलणारे आहेत. 3. दारू पिऊ नका म्हणून धर्माज्ञा, पण मुसलमान उघड उघड दारू पिऊन झिंगतात. 4. चोरी करू नका म्हणून धर्माज्ञा, पण बंदीशाळांमधून जाऊन बघा की अट्टल चोर तेवढे मुसलमानच अधिक. 5. धर्माज्ञा की वेश्या पण वाईट, पण बाजारात जाऊन बघा वेश्यांमध्ये बहुतेक दुकाने मुसलमानिणींचीच. त्यांच्याकडे जाणाऱ्या वेश्यागामी लोकांमध्येही अधिक संख्या मुसलमानांचीच. 6. आज सगळ्यात आळशी आणि बाताडे आणि गावगुंड जर कोणी असतील तर ते मुसलमानच. 7. आमच्या पूर्वजांची कीर्ती कुठे? आज लोकात म्हणच पडलीये, कोणी मनुष्य असा क्रूर किंवा असा दुष्ट किंवा असा पापी आहे
की जसा मुसलमान, वाईट दुर्गुणांचे आम्ही उपमान ठरलो आहोत. हे हसन निजमी असे म्हणत आहे. आपण नाही हो बुवा कधी मुसलमानांची इतकी आघळपघळ स्तुती करीत. हसन निजमीस दुर्रे उमरचे प्रमाणपत्र. वर हसन निजमीने मुसलमानांस दिलेले प्रमाणपत्र दिलेले आहे. आता मुसलमानांच्या दुर्रे उमर नावाच्या पत्राने हसन निजमीस दिलेले प्रशस्तीपत्र पहा. दुर्रे उमर आपल्या एका लेखास पहिल्या प्रतीचा शिवराळ म्हणून मथळा देऊन त्यात म्हणतो, हसन निजमी पहिल्या प्रतीचा शिवराळ आहे. तो आपल्या शिष्यांस आज्ञा देतो की मला सिजदा करा. सिजद्याचे वेळी शिष्यांना म्हणावे लागते की हे हसन निजमी, एको जन इहलोक आणि परलोकचा तूच सरदार आहेस. तुझ्या वाचून सिजद्याचा कोण अधिकारी नाही. मोहम्मद अली तर हसन निजमीस उघड उघड पैसे खाऊ सरकारचा गुप्तहेर म्हणून गौरवित असत. कर्मठ हिंदूंनी अस्पृश्यास दिलेले प्रमाणपत्र. भडोच जिल्ह्यातील अंकलेश्वर गावी महारवाड्यातील महारांना पाण्याचा फार त्रास पडे, पण त्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर कोणी जाऊ देईना. तेव्हा त्रासून जाऊन आणि मुसलमानांच्या फुशीने उत्तेजित होऊन त्या महारांपैकी 30 महार मुसलमान झाले. तत्काळ दुसऱ्या दिवशी कर्मठ हिंदूंनी त्या महारांस मुसलमानी धर्माच्या सुनता नावाच्या संस्काराने ते शुद्ध झाले असल्यामुळे त्यांस स्पृश्य झाल्याचे प्रमाणपत्र दिले. इतकेच नव्हे, बोले तैसा चाले ह्या उच्च कर्मठ तत्वानुसार त्या मुसलमान होऊन शुद्ध झालेल्या महारांस त्याच सार्वजनिक पाणवठ्यावर त्याच दिवसापासून पाणी भरू देण्यास परवानगी दिली. जे महार त्या पाण्याच्या त्रासाने तळमळत असताही अजून मुसलमान झाले नाहीत ते अशुद्धच आहेत. पाण्यास त्यांना शिवता येत नाही हे सांगणे नकोच. त्या मुसलमान झालेल्या महाराज शुद्ध झाल्याचे प्रमाणपत्र लिहून देऊन आणि त्यांच्याबरोबर पाणी भरून बोले तैसा चाले असे वागले. आमच्या वाचकांस म्हणून आमचा अनुरोध म्हणजेच शिफारस आहे की आपण सगळ्यांनी प्रत्यही पहाटेच त्यांची वंदावी पावले. शुद्धीच्या बातम्या देता देता श्रद्धानंद थकत चालला. फेब्रुवारीत 1000 अहिंदू कुटुंबे म्हणजे 3-4 हजार लोक हिंदू मिशनने शुद्ध केले. समारंभ 12 तास चालला होता. स्वामी श्रद्धानंदांनी जवळजवळ 60,000 मलकाना रजपूत मुसलमानांस शुद्ध करून घेतले. तेव्हा त्यांची एका मुसलमान हत्याऱ्याने पिस्तूल झाडून हत्या केली. पण वर दिलेल्या कलकत्त्याच्या हिंदू मिशनच्या चालकांनीही श्रद्धानंदांनंतर गेल्या वर्षात विशेषतः बिहारमधील गद्दी मुसलमानांस शुद्ध करून घेतले आणि बंगालमध्ये 50,000 शुद्धी कार्य केली. ह्या हिंदू मिशनच्या शुद्धी कार्याचा आकडाही अशा रीतीने 60,000 आल्याने त्याच्या चालकांचीही मुसलमानी आततायांकडून मारले जाण्याची योग्यता सिद्ध झाली होतीच. तिचे सार्थक करण्यासाठी गेल्या महिन्यात श्रीमान स्वामी परमानंदाजी ह्यांना एका मुसलमानाने सुरा भोसकून घायाळ केले. हे स्वामी परमानंदाजी म्हणजे प्रोफेसर भाई परमानंद नव्हेत. हा मुसलमान ब्राह्मण वेशाने शुद्ध होणाऱ्या गद्दी मुसलमानात छपून बसला होता. त्याचे 1-2 वार होताच तो धरला गेला. परंतु परमानंदाजी श्रद्धानंदांप्रमाणे मारले न जाता केवळ घायाळच होऊन सुटले. हे फार वाईट झाले. परमानंदाजी श्रद्धानंदजींप्रमाणे हत्येस बळी न पडता वाचले हे फार वाईट झाले. कारण श्रद्धानंदजी वाचले नाहीत म्हणून जशी शुद्धी वाचली आणि त्यांच्या मागे त्यांच्या न वाचण्यानेच हिंदू मिशनकडून 60,000 मुसलमान ख्रिस्त्यांची शुद्धी करून घेतली, त्याप्रमाणे श्रीमान परमानंदजींच्या न वाचण्याने आणखी कोणा 60,000 मुल्ला मिशनऱ्यांस
शुद्ध करून घेवविले असते. पण परमानंद वाचल्याने शुद्धीस पुन्हा एकदा जोराची चालना मिळण्याची संधी गेली. परमानंद स्वामींच्या डाव्या हातास घाव झालेला आहे, चिंता नाही, अजून उजवा हात आहेच. त्याला घाव लागण्याची संधी येईस्तोवर आणखी 10-20 हजार गद्दी मुसलमानांस तो हात शुद्ध करीलच. 20,000 मुसलमानांच्या शुद्धीसाठी एक हात काही फारसा महाग सौदा नाही झाला हा. अशा दराने आज एक एक हात कोणी हाडाचा हिंदू मोठ्या आनंदाने विकील. हो, हात जर चांगला दाखवता येत असेल तर गोष्ट निराळी, पण तो नुसताच खांद्यापासून लोंबकळत राहण्यापेक्षा वरील बाजारभावाने विकला गेला तरी पुरे. लाला लजपतरायजींनी भर विधी समितीत म्हणजेच लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये ठासून सांगितले की त्यांनी एकट्याने आजवर जितका पैसा आणि प्रयत्न दलित आणि अस्पृश्य म्हणविल्या गेलेल्या जातीच्या उन्नत्यर्थ व्यय केलेला आहे, तितका ब्रिटिश सरकारने उभ्या 100 वर्षात केलेला नाही. त्याचप्रमाणे एकटे बिर्ला शेठही दरमहा 20,000 रुपये अस्पृश्यांच्या उन्नतीप्रित्यर्थ व्यय करतात. पण सरकारने अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी 20,000 कवड्या देखील दरमहा कधीही व्यय केलेल्या नाहीत. आम्ही म्हणतो नसतील, एक कवडी देखील अस्पृश्यांकरता ब्रिटिश सरकारने व्यय केली नसेल, पण त्यामुळे सरकारवर आरोप तो कोणचा आणि कसा लागू होतो? ब्रिटिश सरकार म्हणजे कर गोळा करणारी सत्ता आहे. ती काय मार्गाने भिकाऱ्यांसाठी मोहरा उधळीत जाणारी कोणी अहल्याबाई आहे की काय? अस्पृश्यांपासून इतर प्रमाणेच कर उकळण्यात ब्रिटिश सरकार काही कसूर करीत नाही ना? झाले तर मग अस्पृश्यांसाठी काय अगर कोणाच साठी काय कराचा व्यय करण्याचे काम काही सरकारी काम नव्हे. ब्रिटिश सरकारी काम उकळण्याचे, उधळण्याचे नव्हे. बारडोली पुन्हा कर न देण्याचा सत्याग्रह करणारे म्हणे. चौरी चौऱ्याच्या कानात कोणी मध्येच ही बातमी पुटपुटला नाही म्हणजे पुरे. नाहीतर तिकडे पुन्हा एखादी चोरवाट मोकळी पडावयाची. चौरी चौऱ्याच्या चोरवाटेने पळून जाण्याची बारडोलीच्या सत्याग्रहाची पुरातन प्रसिद्धी आहे. दिनांक 22 मार्च 1928.